नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सिद्धूने जेलमधून बाहेर येताच फोडलं आजी व संपतचं थोबाड. तर भावना गेले आता घर सोडून कायमचं गाडेपाटलांचं. तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपला बिचारा सिद्धू आता फायनली जेलमधून बाहेर सुटलेला असतो. त्याच्यामुळे तो एवढा आनंदी झालेला असतो की त्याला कळत नसतं की आता काय करावं. त्यावेळेस मात्र त्याचे मित्र देखील म्हणत असतात की आता सिद्धू तू काळजी करू नको, आता सगळं काही ठीकच होईल. त्यावेळेस मात्र सिद्धू त्यांना देखील सांगतो की यार खरंच सांगतो, मी एवढा नशीबवान आहे ना, मला भावनासारखी बायको भेटली. कारण की तिच्यासारखी बायको माझ्या नशिबात आली ना, म्हणूनच मी एवढा सुधारलो. त्याच्यामुळे गेल्या गेल्या मी सगळ्यात अगोदर भावनाचे एवढा आभार मानणार आहे ना, काही सांगायलाच नको. तर बिचारा सिद्धू भावनासाठी एवढा खुश होऊन गेलेला असतो की त्याला वाटत असतं की आता गेल्या गेल्या भावनाला मिठी मारूया आणि तिच्यासमोर आपले सगळे काही तिचे आभार व्यक्त करूया. पण बिचारा सिद्धूला माहीतच नसते की त्याच्या घरच्या लोकांनी आपल्या भावनासोबत किती वाईट केलंय. कारण की भावनाचे एवढे हाल आजपर्यंत तिच्या उभ्या आयुष्यामध्ये कधीच झाले नव्हते. पण बिचारा सिद्धू आता भावनाला सरप्राईज देण्यासाठी खूप साऱ्या अशा गोष्टी घेतो आणि म्हणतो की आता काही जरी झालं ना, तरी भावनाला मला असं सरप्राईज द्यायचं ना, ती देखील खूप खुश होईल. कारण की त्या सगळ्यांना खबर कळालीच असेल. तर इकडे महामूर्ख माजलेली आजी तुम्ही पाहिलंच असेल. अशी आजी लाईफमध्ये मी पहिल्यांदा पाहिली. कारण की ही चक्क आपल्या भावनासोबत किती क्रूरपणे वागते हे तुम्ही पाहिलंच असेल. तिच्याकडून डिवोर्स पेपरवरती सह्या तर करून घेते, पण त्याच्यानंतर भावनाचं ज्या प्रकारे ती मंगळसूत्र तोडून खाली टाकते ना, त्याच वेळेस मात्र ह्या आजीचा एवढा राग आला की चांगला डोक्यामध्ये संताप गेला. कारण की ह्या आजीला पाहून एवढा राग यायला लागलाय ना, काय बोलू. आणि हा महामूर्ख संपत याला लोकांनी निवडून दिला, हा आमदार झाला. कसा आमदार झाला? स्वतःच्या सुनेवरती एवढा अत्याचार चाललेला आहे, ती पण स्वतःची आईच करते, तरी देखील हा काहीच थांबवत नाही. आणि ह्या सगळ्याला जबाबदार देखील हा स्वतःच आहे. सिद्धू ऐवजी जर ह्याला अटक झाली असते ना, तर इतकं बरं झालं असतं की काय सांगू. कारण की ज्यावेळेस मात्र बिचारा सिद्धू त्या गाडी चालवत होता, त्यावेळेस मात्र हा देखील त्याच गाडीमध्ये होता. आणि सिद्धूला अटक फक्त ह्या महामूर्खामुळेच झालेली होती. कारण ह्या महामूर्ख संपतमुळेच हे सगळं झालं होतं. कारण की ह्या संपतने जर त्यावेळेस सिद्धूचं ऐकलं असतं आणि सिद्धूला जर त्या अपघातावेळेस तिथं जाऊन दिलं असतं, तर बिचाऱ्या सिद्धूला अटक झाली नसती आणि बिचारे भावनाची आणि सिद्धूची एकमेकांपासून ताटातूट झाली नसती. पण ह्या सगळ्याला जबाबदार हा महामूर्ख माणूस स्वतः संपत गाडेराव पाटील आहे. कारण की ह्या गाडे पाटलाला असं वाटत असतं की तो आमदार आहे, त्याच्याकडे पैसा आहे, सगळं काही संपत्ती आणि पॉवर आहे, त्याच्यामुळे तो काही देखील करेल. पण त्याने आता सिद्धूला तर सोडवलेलं असतं, पण त्याच्या बदल्यामध्ये भावनालाचा किती मोठा त्याग झालेला असतो तुम्हाला माहितीच आहे. बिचारी रेणुका सगळ्यांच्या विरोधात किती जाणार. कारण की तुम्ही पाहिलंच की रेणुकाने शेवटपर्यंत आपल्या भावनाची साथ दिली. पण आता आजीसमोर आणि स्वतःच्या नवऱ्यासमोर तिला काहीच बोलता येत नव्हतं. कारण की एवढी माजुरडी आजी दाखवलेली आहे ना, की हिला काय बोलावं काहीच कळत नाही. तिने आपल्या भावनाकडून सगळं काही हिरावून घेतलं, पण सिद्धूबाबत भावनाच्या मनात जे प्रेम आहे ते कधी देखील ती हिरावून घेणार नाही. तर आता दुसरीकडे बिचारा सिद्धू भावनासाठी सगळे काही गिफ्ट्स घेऊन आलेला असतो. कारण की त्याला वाटत असतं की आता खूप दिवसानंतर मी भावनाला भेटणार, त्याच्यामुळे तिला हे सरप्राईज दिलं तर तिला खूप आवडेल. तर सिद्धू आता घरी पोहोचतोच, तर त्या ठिकाणी तो सगळ्या घरांमध्ये जातो आणि सगळीकडे शोधत असतो की भावना का कुठे दिसेना. तर त्यावेळेस मात्र सिद्धू सगळ्या खोल्यांमध्ये जातो, सगळीकडे जातो आणि म्हणतो की कदाचित भावना मला सरप्राईज देणार असेल, त्याच्यामुळे ती कुठे दिसत नसेल. तर सिद्धू गेल्या गेल्या आजीला म्हणतो की आजी भावना कुठे आहे. पण आजी म्हणते की अरे सिद्धू बाळ, तू आलास, ये ये इथं बस. पण त्यावेळेस मात्र ह्या नालायक आजीने किती मोठा घोटाळा करून ठेवलेला असतो हे बिचाऱ्या सिद्धूला माहीतच नसतं. सिद्धू म्हणतो की तुमच्या सगळ्यांना मी भेटेल नंतर, पण सगळ्यात अगोदर सांगा मला माझी भावना कुठे आहे. कारण की मला तिला भेटायचं, तिच्यासाठी मी काहीतरी घेऊन आलोय. तर आता हे सगळं होत असताना बिचारा सिद्धू सगळीकडे भावनाला शोधत असतो, पण भावना कुठे त्याला दिसतच नाही. तर दुसरीकडे बिचारी भावना देवी आईच्या मंदिरामध्ये जाते आणि तिथं जाऊन खूप रडत असते आणि ती म्हणते की तुझ्यामुळेच मला माझं सौभाग्य भेटलं होतं आणि तेच आता माझ्यापासून हिरवून घेण्यात आलेलं आहे. त्यावेळेस मात्र म्हणते की काही जरी झालं तरी सिद्धिराज शेवटी माझेच राहतील आणि कायम ते माझेच होणार, त्याच्यामुळे ते नक्कीच माझ्याकडे येतील. तर भावनाने आता फायनली गाडे पाटील घराणं सोडून कायमची ती निघून गेलेली असते. पण बिचाऱ्या भावनाला माहीत असते की आता तिला प्रश्न विचारणारे लाख माणसं भेटणार आहेत. पण सिद्धू सगळीकडे भावनाला शोधत असतो, आईला विचारत असतो, रेणुकाला विचारत असतो, म्हणत असतो की आई अगं सांग ना भावना कुठे आहे, मला भावनाला भेटायचं आहे. कारण की त्याचं एवढं प्रेम असते बिचाऱ्या भावनावरती की काही सांगायलाच नको. पण त्यावेळेस मात्र आता रेणुकाच्या डोळ्यातून फक्त पाणी येत असतं आणि तिचे अश्रू पाहूनच सिद्धूला कळतं की नेमकं काहीतरी घडलं ह्या घरामध्ये. त्यावेळेस मात्र तो अधिराज दादाला विचारतो की अरे अधिराज दादा कुठे आहे माझी बायको, भावना कुठे दिसली का, सांग मला. पण त्यावेळेस मात्र अधिराज देखील काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात म्हणती ही आजी म्हणते की अये सिद्धू इकडे, तुझी जी मॅडम आहे ना मॅडम, ती हे घर सोडून कायमचं निघून गेली. तर हे
ऐकल्याच्या नंतर सिद्धूला राग येणं साहजिकच असतं. सिद्धू एवढा संतापतो आणि म्हणतो की काय वेड लागले काय आजी, तू काही देखील कसं बोलते, माझी बायको असं घर सोडून का जाईल आणि भावना तर मुळात असं करणारच नाही. पण त्यावेळेस मात्र आजी ते सगळे काय पेपर सिद्धूसमोर फेकते आणि म्हणते की बघ तुझ्या स्वतःच्या मॅडमने याच्यावरती सह्या केल्यात आणि तुला डिवोर्स देऊन गेली, तुझ्या मॅडमने तुला चीट केलं, तुला फसवलं सिद्धू, तुझा फक्त वापर करून घेतला आणि तुझ्यावरती ही केस आली ना म्हणून ती सोडून गेली तुला. पण असं वाईट साईड काही देखील ही आजी सिद्धूच्या मनामध्ये भावनाबद्दल भरवत असते आणि तिला वाटत असतं की ती हे सगळं काही करेल आणि ते सिद्धू तिला माफ करेल. पण बिचाऱ्या सिद्धूला माहीत असतं की माझी बायको अशी कधी करणारच नाही. तर सिद्धूलाही ज्यावेळेस तो डिवोर्स पेपर वाचतो आणि पाहतो ते सगळं पाहिल्याच्या नंतर सिद्धूला देखील धक्का बसतो की भावना अचानक माझ्यासोबत असं कसं वागू शकते आणि असं घर सोडून जाऊच शकत नाही. आणि ते पत्र जे लिहून घेतलेलं असतं ना की हे सगळं मी माझ्या स्वतःच्या मर्जीने केले, हा डिवोर्स मी स्वतःच्या माझ्या मर्जीने देते, तर हे सगळं वाचल्याच्या नंतर बिचाऱ्या सिद्धूला रडू आवरत नाही. कारण की सिद्धूला कळत नाही की यार असं कसं झालं, हे कसं शक्य आहे. कारण की मी जेलमधून बाहेर फक्त भावनासाठी आलो होतो आणि ते पण आता काहीच त्याचा फायदा नाही आहे. तर हे सगळं पाहिल्याच्या नंतर सिद्धूला राग एवढा येतो की सिद्धू सगळीकडे जातो आणि भावनाला सगळ्या रूममध्ये परत शोधायला सुरुवात करतो आणि म्हणतो की तुम्ही सगळेजण माझ्यासोबत नाटक करत आहेत ना, हा प्रँक तर नाही ना. पण बिचाऱ्या सिद्धूचं एवढं अपाट प्रेम असतं की त्यावेळेस मात्र त्याचा महामूर्ख बाप संपत देखील म्हणतो की अरे सिद्धू आता तरी डोळे उघड, प्रेमातून बाहेर ये, त्या पोरीने तुला फसवलं, काय बघून तिच्याकडे तू लग्न केलं होतं, हे सगळं तिचा प्लॅन होता आणि तिने तुझ्यावरती संकट आलं की ती तुला सोडून निघून गेली. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर सिद्धूला एवढा राग येतो आणि सिद्धू म्हणतो की पप्पा तोंड सांभाळून बोला, कारण की भावना असं कधीच करणार नाही. कारण की ती माझ्यावरती कोणतं जरी संकट आलं तरी ती मला अर्ध्या रस्त्यामध्ये कधीच सोडून जाणार नाही, यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्यावेळेस मात्र आजी म्हणते की अरे सिद्धू, त्या मास्तरणीने तुला पूर्णपणे वेडा करून ठेवला होता, कारण की तिला काही देखील मिळत नव्हतं तिच्या बापाच्या घरी, एक नंबरची भिकारी होती भिकारी. पण हे सगळं ऐकल्याच्या नंतर सिद्धूला राग येतो आणि सिद्धू चक्क आजीवरती हात उचलतो आणि म्हणतो की आजी, तू माझी आजी आहेस हे मी विसरून जाईल, कारण की तू जे काय बोलतेस ना हे तोंड सांभाळून बोल, कारण की तू माझ्या बायकोबद्दल बोलते. तर हे सगळं बोलल्याच्या नंतर आजी म्हणते की अरे सिद्धू, तुला एवढंच जर पुळका येतो ना, जाऊन बघ, तुझी बायको तुला सोडून गेली, ह्या डिवोर्स पेपरवरती सह्या करून गेली, विचार तुझ्या आईला, विचार तुझ्या भावाला, विचार तुझ्या बापाला, सगळ्यांना विचार. आम्ही तिला थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी देखील ती थांबली नाही आणि म्हणले की हा सगळा गुन्हा तूच केला आहे, तुमच्याच मुलाने माझ्या पहिल्या नवऱ्याला मारलं आहे, त्याच्यामुळे मी इथे राहणार नाही. असं आजी ही वाटेल तसले नको तसलं हे सगळं काय सिद्धूच्या मनात भावनाबद्दल भरवत असते. आणि सिद्धूला एवढा राग येतो की सिद्धू म्हणतो की आता तुमचं काही खरं नाही, फक्त जर हे खोटं निघलं तर तुम्हाला मी सोडणार नाही. त्यावेळेस मात्र आजी म्हणते की अरे सिद्धू, हे सगळं काहीच खोटं नाही आहे, हे सगळं खरंच आहे. आणि सिद्धूला लगेच डाऊट येतो की तुम्हीच भावनाला घराच्या बाहेर काढलेला आहे. पण त्यावेळेस मात्र आजी म्हणते की आम्ही का भावनाला घराच्या बाहेर काढू, आम्हाला काय करायचं तिला घराच्या बाहेर काढून, तुझी मॅडम आहे ना ती, मग आम्ही कशाला काढू, तिने कधी काय आमचं ऐकलंय का. तर सिद्धू परत आईला विचारत असतो की म्हणत असतो की आई तू सांग खरंच भावना कुठे गेली, भावना असं घर सोडून जाणं शक्यच नाही. पण त्यावेळेस मात्र आजी म्हणते की अरे आम्ही घराच्या बाहेर नाही काढलं तिला, ती स्वतः सोडून गेली. तर सिद्धू एवढा चिडतो आणि सिद्धू सगळ्यांना वॉर्निंग देतो की हे सगळं फक्त खरं ठरू द्या की भावना स्वतःच्या मनाने घराच्या बाहेर गेली, आणि जर तुमच्यापैकी कोणी जर तिला घराच्या बाहेर काढला असेल तर तुम्ही माझ्यासारखा वाईट माणूस कुठंच ह्या जगात पाहिला नसेल. तुम्ही आत्तापर्यंत मला साधा आणि सिंपल पाहिला आहे, पण जर हे खरं निघलं की भावनाला घराच्या बाहेर काढलंय तर तुमच्या सगळ्यांना मी सोडणार नाही, हे लक्षात ठेवा, हा माझा शब्द आहे. तर सिद्धू आता लगेच ते घर सोडून लगेच भावनाच्या शोधामध्ये जातो. तर बिचारी भावना इकडे रडत रडत लक्ष्मी आणि श्रीनिवासकडे पोहोचते आणि दळवी कुटुंबात भावना आलेलं पाहून सगळ्यांना धक्काच बसतो. कारण की भावना ज्या अवस्थेमध्ये तिथे पोहोचते ना ते सगळं पाहून लक्ष्मी लगेच म्हणते की भावना काय झालं बाळा तुला, तू अशा अचानक काय झालं, काय आली, काय कळवलं नाही, कॉल नाही, काहीच नाही. तर हे सगळं पाहून लक्ष्मीची नजर पडते भावनाच्या गळ्यावरती, कारण की तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं. तर हे सगळं पाहून भावनाला लक्ष्मी विचारते की तुझं मंगळसूत्र काय झालं, कुठं पडलं, तुझ्या कानातलं कुठं आहे. तर खूप सारे प्रश्न विचारते. त्यावेळेस मात्र भावनाकडे शब्दच नसतात, कारण की भावनाला ते सगळे काही क्षण आठवत असतात की सिद्धूसोबत तिने लग्न कसं केलं, काय झालं, त्यांचं आयुष्य, त्यांचं सुखाचा संसार, हे सगळं आठवत असतं. पण बिचाऱ्या भावनाने जो काही हा निर्णय घेतला त्या पेपर्सवरती सह्या करण्याचा, हे सगळं काय करण्याचा, तर ह्याच्या पाठीमागे फक्त तिला वाटत होतं की सिद्धराज कमीत कमी त्या जेलमध्ये राहून त्यांच्यावरती कोणता अत्याचार किंवा त्यांना कोणता प्रॉब्लेम तरी होणार नाही, जेलच्या बाहेर ते सुखी तरी राहतील. तर आता भावनाने ते घर कायमचं सोडलेलं असतं आणि भावनाने त्याच्यावरती सह्या हे सगळं काय करून सांगितलेलं असतं की हे ज्यांनी कोणी केलं त्यांचं मी नाव कधी देखील सांगणार नाही. आता जे काय भावनासोबत घडलं यार ते किती चुकीचं होतं यार, एवढं मूर्खासारखं कोण वागतं यार, ह्या आजीसारखी मूर्ख बाई तर मी माझ्या लाईफमध्ये कुठं पाहिलीच नाही यार. लेखकाने पण असं काय लिहिलंय, त्या आजीला एवढं क्रूरपणे कोण वागतं यार. आपल्या एवढ्या सोन्यासारखा सुखाचा स्वतःच्या नातवाचा संसार चालला होता, हा सगळा काय उधळून लावलाय त्या आजीने, कारण की त्या म्हातारीला काय गरज होती हे सगळं काय करायची. आता त्याच्यामुळे सिद्धू आणि भावना यांची एकमेकांपासून ताटातूट झालेली
गेलेली असते. तर आता लक्ष्मी आणि श्रीनिवासला देखील कळतं की हे सगळं सिद्धूच्या घरूनच झालेलं आहे. तर सिद्धू शोधत शोधत भावनाला चक्क आता इकडे दळवींच्या घरी येतो आणि दळवींच्या घरी आल्याच्या नंतर आता सिद्धूला त्या ठिकाणी आलेलं पाहून भावनाला आनंद होतो. पण आता भावना सिद्धूला भेटण्यासाठी नकार देते, कारण की बिचाऱ्या भावनासोबत असं काही घडलेलं असतं, त्याच्यामुळे तिला सिद्धूला भेटणं हे अजिबात बरोबर वाटत नसतं, कारण की ते आता पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेले असते. आणि भावनाची ही सगळी काही अवस्था झाली ना, याला पूर्णपणे जबाबदार ते गाडे पाटलांचं घर आहे. त्याच्यामुळे आता सिद्धू प्रत्येकाचा कशा प्रकारे बदला घेतो आणि त्या महामूर्ख म्हाताऱ्या आजीला कसं घराच्या बाहेर काढतो हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तर भेटूया पुढच्या संपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि या म्हातारी आजीसाठी एक कमेंट नक्की करा यार, किती मूर्ख आजी ही.